ए काय तुला लाज वाटते का फोन घेऊन पाहत बसली? मग काय करू? काय करू म्हणजे काम काय तो बाप करायचंय का? माझा बाप कशाला येतलं इथं काम कराय? तुमच्या बापाला बोलवा ना. माझा बाप कस काय? तुला लाज वाटते का माझ्या बापावर जायला? मग तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही काय तुमची लाज विकून आले काय? हा विकून आले तुझ्यासाठी का? वा घरात मी सारं काम करायचं तू आपला महाराणी फोन माझ्या बापावर वगैरे जायचं नाही, समजलं ना? आवाज खाली कर. हा मग तुम्ही कसे काय माझ्या बापावर गेले? अगं तुला लाज वाटते का काही? मी लाज विकून आले. आज काम कोण करणार आहे मग? तुम्ही करा ना. तुमचे हातपाय काय गेलेत का कुठं? तुझ्या मोडे का? माझ्या हात जागे तुमच्या मोडलेत का? मग अगं काम कर, तुला सांगितलेलं कळतं का? मी करणार नाही. मग तू करणार तर तुझ्या नवऱ्याला लाव काम करायला. मी का माझ्या नवऱ्याला सांगू? तू सांग बाई तुझ्या नवऱ्याला. मग आई तर कोण खाऊ घालणार आहे तुम्हाला? बाहेर जा ना खायला. मी माझ्या नवऱ्या पुरता आणि माझ्या पुरता करून खाईल. तुम्ही तुमचं बघा, मला सांगू नका. हा राहिलं 4 फरश तर मी माझे 4 फरश पुसून घेईन आमच्या दोघांच्या. अगं तू आल्यापासून आहे ना सगळं वेगळं वेगळं करायला बघत तुला असं खपत नाही एकत्र राहिलेलं. हा मग मला नाहीच आवडत. हा तू माझे येऊन जाऊन आई बाप काढते, मग मला कसं सहन होईल? अगं मग तू काम करू लागणार. मी सगळं लेकरांचं करायचं, तुमचं करायचं, माझं करायचं, ते म्हाताऱ्याचं बी करायचं. मोठी जाव आहे ना म्हणून ऐकून घेते, नाही तर आतापर्यंत त्यांना चांगले चोपून काढले असते. तू मला चोपून काढणार आहे? मला हातभीत लावायचं नाही. हातभीत कोणाला विचारून लावता तुम्ही? मग तू चोपून काढणार आहे का मला? तुमच्या बापाच्या घरी खायला येतं का काय मला हात लावता? माझ्या बापाचं नाही मोकळा तुला खाऊ घाला उड्डाट पुरीला. मग मा बाप पण रिकामा नाही इथं काम करायला, समजलं का? येऊन जरा पण तुला काही लाज नाही, बोलायचं काही अक्कल नाही. तुम्हाला तरी आहे का? मी तरी विकून आले, तुम्हाला आहे का लाज? नाही मला नाही ना, मला कळणार ना तुला. आणि तुला कसं बोलायचं? तुला कळतं का मोठ्या माणसाला कसं बोलायचं? नाही ना, मला तर कळतच नाहीये. पण तुम्ही तर मोठे आहेत ना, मग तुम्हाला कळत नाही लहानांशी कसं वागायचं? तुझ्या आईने नाही तर तुला काही शिकवलेलंच नाहीये. तुमच्या आईने लय शिकवलं हो. काय दिवे लावले इथं येऊन? मग तेच दिवे बघ ना तू. आई ते आले आयत्या पिठावर गोट्यावर. माझ्या आईने लावलेलेच दिवे आहेत. मग ते काय केलं इथं येऊन? असे कोणते दिवे लावले ते तरी मला सांगा ना. विजावते मग मी ते काढायचे. तू आल्यापासून तेच चाललंय. आव आपल्याला वेगळं राहायचं आणि आव आपण असं करू आणि मी सगळं एकत्र करून ठेवलेलं ते तुला लगेच विस्कटायचं आल्या आल्या. हे असं जळ का थोबड बघण्यापेक्षा ना मी बाहेर राहिलेली परवडते ना मला. काय करोड घेऊन आली तुझं का थोबड नाहीतरी का तोंडी तुझं आहे ना, माझ्या ह्याच्यावर आहे ना जळतीस तू. नाही तुझा सगळा उजेड पडलाय सगळीकडे. हायच माझ्या तोंडाचं आहे ना, अख्खं घर तुझ्यावर पडलंय. समजलं? माझ्याकडे पान पान फुलवा. तुझ्या होती ना ते घर ना अख्खं काळं कुठ दिसायचं. मी आल्यापासून ना असं भारी फ्रेश दिसतं. हा तुझा उजेड आहे सगळ्याच्या घरात. काहीच नाही, सगळं तुझंच आहे. तुझ्या बापाने दिलेलं. मग माझ्या बापाने दिलं ना? तुझ्या बापाने आणलं होतं का? माझ्या बापाने नव्हतं आणलं का? तू तर आम्हाला थोडं बसायला दिलं. तू तुझ्याच रूम मध्ये ठेवलेले, आम्ही थोडं बसतो त्याच्यावर. तू काय आणलं होतं का लग्न करून आलती तेव्हा? हा मी आले फ्रीज संबंध नाही. माझ्या बापाने काय आणलं ते काढायचं कळलं का? ती म्हातारी काढीन ते काय बघा आम्ही आमचं पण बघल मी. म्हातारीला बघर म्हणजे अगं त्यांना नीट बोलत नाही, तू मला नीट बोलत नाही. तू नेमकं काय जिंकून आली तेच कळलं. तुम्ही नीट बोला ना. तुम्हाला वाटतं ना मी तुमच्याशी नीट बोला? तुम्ही नीट बोला आधी. आपण बघा कसे, मग दुसऱ्यांकडे बघा. तेच तर दिसतंय ना तू कशी येते. मी आल्यापासून तुला समजून घेते. जाऊ दे बाबा आता सुधरण मग सुधरण. अगं तू सुधरायचं नावच घे ना. ओ तुम्हाला काही काम नाहीत का दुसरी? हा सकाळी उठल्यापासून त्या कुत्र्यावानी भा 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 करत म्हणते का मला तू? हात लावू नका तुम्ही. हात लावू नका म्हणजे कुत्रा म्हणते तू? हा का ग? मला हात लावायचं ना. मला पण देवाने हात दिलेत. काम चालवीन मी, काम करायला चांगली. फोन घेऊन बसते त्याच्यावर तुला बोलून राहिले तर किती उरकलं ग तू? का हो? माझ्या फोनवर जळतं का काय तुम्ही? हा तुला लय भारी फोन आहे म्हणून जळते. तुमच्या बापाने दिला नाही ना फोन हुंड्यामध्ये? गरज नाही फोन द्यायची. माझ्या बापाने हुंड्यामध्ये फोन पण दिला. तुझा बाप तेवढा करोडपतीच्या पोटचा माहित नाही आम्हाला. इकडून नवऱ्याकडून घेतलं तिकडून आणलं. तुझी सवय माहित नाही का मला? इकडून पिशवी भरून नेतील तिकडून घेऊन येते. असं काय ठेवलंय का बरं घरात? काय ठेवलंय म्हणजे दोघं भाऊ मिळून काय कमवतात माहित नाही का तुला? मस्त माहिती मला. काय चाललंय का तुमचं? आता तुम्ही आल्या का समजून सांगा? समजून सांगायला तुमचा आवाज फार गावात येतोय, कळालं का तुम्हाला? तुला सांगा ना समजून. मला काय सांगत कुणाला ती टवळी फुटाणी वाटाणी मला नका बोलत असते. सुने का बस तू. हा टीव टेव 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 करती दिसती. अहो की अशा भांडातात कुत्र्याची कळवण लागल्यावर कसं भांडते? मग मी तिला हेच म्हणते, तू नुसती सकाळपासून कुत्र्यावानी भाव करते. शांत बसत जा. हिने कुत्र्यावाने भुकत. अगं मोठी जावे जाऊ मोठी जाऊ ही अशी. मी लहान बोलणार. ही कुत्री आहे आपल्या घरात. अरे देवा देवा देवा. ती कुत्री तू मांजर झालं लावा कळवण. अहो आता मी ती बसली फोन घेऊन तिला एवढंच म्हणलं आपण कामावरून तुम्ही लगेच आल्यामध्ये वचवत करायला. तुला कळत नाही का काम करून मोबाईल? तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आमच्या दोघींचं चाललंय ना, मध्ये मध्ये पडायची गरज नाही तर तुमचा पण रिमांड येईल इथं. तू कशाला तिला भांडते ग? मग तिला काय महाराणी ठेवायचं का? मग तुम्ही करा तिच्यावरचं काम.
ए मी का करू तू काम कर ना ग. तुम्ही करा ना मग. हा मला वळ इकडे बाजूला कशाला मध्ये वा हे करता अगं, भांडू नका ना तुम्हाला नीट सांगते. सांगू नका. काय आम्ही घरात बोलू नका. ऐकायला येत नाही, निघा इथून. अजिबात थांबू नका जा तुम्ही आम्ही आमचं बघू काय करायचं ते तुम्ही ना फार बिचाले पोरांना एवढ्या तुमचा बेतच बघायला होते. हा, जा आधी तुमचा पहिलं. वेळ काढेल आता, इथून जा तुम्ही. अगं भांडू नका एवढं सांगते का. आम्ही भांडणार, घर आमचं जा आम्ही तुम्ही. भांडणार. ती हा ना? खेळडी सकानो आधीच कमी होती, ही पण आली म्हातारी भा 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 करायला. आणलंय तुला तुला तर कुणीच पुराणा ग म्हातारी पुरत नाही तुला म्हातारा पुरत नाही भांडायला तुला सगळेच लागत आहे. अगं बाई तुला तर लय पुरतात ना ग भांडायला. तू म्हणून तर मी तुला म्हणते ना, जरा अगं बोंबलायचं कमी कर, शांत हो. अगं एवढं मोठं तुझ्यामुळेच नाही या घराला किरकिरी लागली, समजलं ना. काय चाललंय तुमचं? आला म्हातारा कशाला भांडता म्हातारीचीच तुम्ही? कमी होती. हा माझी कमी होती का? ती आली काय झालं म्हातारी, भांडण? ती बोलून गेली, आता तू आला बाबा, तू सांगून जा चार गोष्टी. अरे तुला बोल नको सासरा आहे तुझा. अरे तुला बोलायचं नाही तुला आता सांगतो. हाय का तिला वळण कसं बोलायचंय ए तू गप्पा वाढणावाले, बघा. शांत बस. हाय का कशी बोलती मला बी आणि काही- तुम्हाला काही कसं लाज लाज बोलती? ऐक नाही तुला काही. माझी लाज नका काढ, तिकडं लाज काढा, समजलं ती का. कशाला नादी लागली तिच्या? अहो, ती काम करीत नाही मामा तुम्ही करा मग तिच्यावरचं काम दोघी जाईन मिळून करा ना मग. मी होईल नाही ना मोकळी काम. एकटी मला करायला सांगायचं ना सकाळी उठल्यापासून मला भांडण नाही, करा, तसं परत इथे तू सांगायचं सगळं नाही, करा. आमचं वेगळं करून द्या. हा तेच करत बसतो आता मी. काय मग तेच करायचं मग आम्ही नाही मोकळं साऱ्या घराचं काम एकत्र करायला. कुटुंबात राहायचं आणि तुम्ही फोडा आमचे घर सगळे. हा आम्ही फोडी तर तिला ती नाही काय करत मीच करते आपण सगळं. दोघे मिळून करा ना समजून पण घ्या ना जरा काही. माझं नावच घेऊ नका, नाव घेऊ तिलाच नका म्हणजे सांगा, काय? तिलाच सांगा आणि तुम्ही मध्ये मध्ये पडू नका. हे बघ हे घर माझं आहे. हा जा, तुम्हाला- कुणाचं तुम्हाला- काय असेल आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही जा इथून. जा इथून म्हणजे हा जा उभा म्हटलं करायचं ना. ना तुला आता सांग तुम्हाला काही देणार नाही मी हाकलून जाईन घरातून. हा कसं लावता आम्ही पण बघतो. बस, हा. येऊ दे, पोरांना. आम्ही जाऊ अहो, तुम्हाला तुम्हाला वाटतं समजून बघा. सांगायला इथं आलात ना तुम्ही काय भांडण लावून राहिले परत भांडण नाही लाईत पण तुम्हाला सही आहे का नाही डोक्याचा भाग तुम्ही जा राहू दे मामा. तुम्ही जा राहू थांबा काय नका, आम्ही म्हणते, आमचं शेजारी बघू. पाजारी इथं लोकं. काय आहे, तुम्ही लय शहाणे आम्हाला शिकवायला चालू आले. इथं भांडण चालली मध्ये तोंड घाले कोणी लावलं होतं का. नीट बोलत जा. हा तोंड घालायला लावत नाही तुम्ही जरा तुमचा एवढा कल्ला पाहून ते सगळे शेजार पाजारचे येऊन त्यांना त्यांना काही उलटं काम आहेत का नाही ह्याचे अहो. कोणाचे कसे भांडत आहेत. त्यांना माणसं बघायला भेटतोय ना, जावांचे भांडण. तुम्ही ना तुम्ही तसं थांबून भांडण नका, बसा तुम्ही तुम्ही निघा. आयुष्यभर. हा, तुम्ही तुम्ही जा. जा ना मग, तुमचं डोकं शांत करत जा. झालंय काय कमी वाढत काय राव हे, काय सकाळपासून किटकिट ते आले तुमच्या तरी घरात पण- रोजचीच येते ना आजचं थोडं अरे दोघींना काही कळतच नाही काय मला करा. काय माहिती पेटले काय अहो पेटलं नाही असतं, आज मी घरालाच आग लावणार आहे हा सगळी. आग लावणार तुझ्या घरच झालंय काय अहो, या तोंडीला मी किती वेळा म्हणते शांत राहा, शांत राहा. मी जरा बसले खाली की हिच्या पोटात दुखलंच. या मांजरीला अक्कल आहे का बोलायची अरे पण बसू दे काय हा? होते काय बस होते म्हणजे तिचं काम कोणी करायचं करीन ना आज ना ती उद्या नाही करत ती का? काय मी म्हणते? मोकळं सगळं बरं, काम एक काम करायला. करा ना मग त्यापेक्षा मा एक सल्ला आहे तुम्हाला सांग कमी तुम्ही जा बरं तात्या जराशिक बोलत तुम्ही यांचं. जा तुम्ही जा, जा. काय काय नका तुम्हाला तुम्हाला समजून सांगता येत नाही काय नाही. ऐका ना, तर काय अहो, व्हायला, काय काय डोकं तुम्हाला सांग घरात बसावं झालं असं म्हणून आलो बसू बाहेर. नका, बाहेर जाऊ. काय तुम्ही जा मी सांगतो त्यांना जरा समजून तुम्ही जा सांगा जा. बा आता काही डोक्यात प्रकाश पाडत हा. आहे बुद्ध्या झाल्या दोघीच्या प्रश्न. हा आम्ही झालो येडे मी तुम्ही काय लय छान म्हणतो, येतं एकीमेकी दोघी संग भांडणं करण्यापेक्षा मी एक सल्ला देऊ काय सल्ला द्या देऊ का सल्ला हम्म. दोघी वाहिलेला भांडणच होणार नाही. मम्मी आधीपासून त्याच म्हणते ना, मला वायली राहायचंय. मग आता एकमेकी नवरे आले ना त्यांना सांगायचं मला वाईल हिला वेगळंच लागत नाना म्हाताऱ्याला कमून काढून दिलं म्हातारा मी जर असं म्हणलं असं ना म्हाताऱ्याने मला चापलं आणलं असतं त्याच्यामुळे म्हणलं मी त्याच देखता नको बोलायला. तुम्ही दोघी जणी भांडणं करण्यापेक्षा रोज रोज आहे ना सरळ सरळ वाहिले राहणार. तेच करावं लागणार आहे आहे का? तसं हिचं आणि माझं काय जमणारच नाही हा जमून घेऊच नका. कारण की ही जळकी आहे. माझ्या आणि ही- प्रत्येक गोष्टी हा, ही लय पारीला हे काम लागलंय. करायला माझ्या आई बापाला बोलवायचे, हिच्या आई बापांना पडून द्या तिकडे आडवेच. हाय का नाही, तुझे माझ्या आई पडून द्या बाप आडवे. रिकामेच आहेत तुझ्या काम तूच करायला. आण तुझ्या काम करायला मला काय घेणं नाही माझ्या आई बापाला आणायला हा. मी बघ, कप्पा आहे. मला नाही हिचं थोबडच बघायचं नाही. मला पण मिरची यायचं. खा तर तुम्ही सांगा. मला इथं थोबड बघायचं नाही नाही बघायचं तर मग जा तू आता तिकडं आणि तू इकडे जा दोघीच नवऱ्याला सांगा भांडण आणि मी वेगळंच राहणार हिचं कोण धुणे भांडे करत बसणार आहे? तू जा काय नादी लागली तिच्या द्यायची वाहिली हाकून तुला कळत काय तुझ्या नवऱ्याला पगार पाणी आहे, तिच्या नवऱ्याला काय ढेकळ हा, मी- शेती करू दे जळून दे तिकडे तसं मी तर तसंच करत असते. बघा ना आज हिची कधी राधा ऐकलं नसते. आणि तुला सांगू त्याला घरात घालून आण हा त्याशी चाल. तू जागेवर नाही यायचा हा, मा जम- नाव नको सांगू दिमा वाटणं फोडून नाही नाही मला माहिती ना, माझं नवरा आहे ना सगळं माझंच ऐकतो. हिच्या नवऱ्यागत नाही येतो. चल जाऊ का मी आता हा हा मला बोलव जर काय खोटं नाही झालं तर. हो हो जाऊ चालेल. मग. हा हा हे माणूस तिथं येऊन झोपलाय हाड हाड तुला दिसतं का काही करे हा कुत्रा बित्रे का उठ उठ पटकन पिसाळी का म्हणजे काही कळतं का माणसाने कवर काम धंदे करावं तुमच्या घरात मोल करील का झालंय 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 काय म्हणजे हा बोल काय तुम्हाला दिसत नाही कानात काय गेलं होतं उशी घेऊन झोपले होते तुम्हाला ऐकायला आलं नाही इतके मोठं भांडण आलेलं. काय
बायको कशी गेली होती? मुशिया बोकांडी घेऊन झोपत असतो. या अशी कुत्री मित्री देतात ताण आणि मोकार पडवा वाडीत. कुत्री आहे का? नाही मला वाटलं कुत्र नाचत आहे झोपीत. मला काही नाही सुधरतली. तसंही तुला काही सुधरत नाही. हा ना. लाजा माणसा. काय झालं म्हणजे एवढे भांडणं चालले बाहेर कारण आले? काय कारण होतं त्याचं ते पळायचं? घरातलंच कुत्र पळालं. घरातलं मग त्याला सावली काय ती भोरी मांजर घरातली आणि तिने काय केलं? किती कलकल करती ऐकायला नाही आधी का? दूध ठेवायचं एवढं काय पडलं त्याच्यावर? अरे बाईला आपल्या काय तुझ्या बायको तुझ्या भावाची बायको आणि तिने काय केलं? भांडत होती ती. तू आहे बरोबर. हा हाणलं काय तू? नाही हाणलं बिनलं का? ती मला हाणेन का? नाही काय टाकायचं ना तुम्हाला एखादा. ते जाऊ द्या. मी तुम्हाला नीट सरळ सांगू राहिले तर मी राहणार नाही. हा. मी घर सोडून जाईल. वेगळं पाहिजे आपल्याला. लगेच चालली काय? नाही, तुम्हाला नीट ऐकायला येत आहे का? काय कशावर काय झालं? कशाहून काय झालं? कायमच चालू आहे आता तुमचा विचार आमची तोंड आहे ना फुटायची पाळी आली पार. अहो मला राहायचं नाही. मला वाटून पाहिजे. आपल्याला वेगळं राहायचंय. हा कसली हुशार आहे तू. कसली हुशार आहे म्हणजे? काय खाते असं सुधराय तुला? काय खाती मला नाही. मी काम करणार नाही एवढ्या सगळ्या घराचं. कटाळा आला मला काम करू करू. मग ती काय करीत नाही काय तेव्हा? ती काय करते फोन घेऊन बसते. काय तर माझ्या बापाने आयफोन दिलाय. जाऊ दे हाय सांभाळून घ्यायचं थोडे. काय होते त्याला एवढी मी नाही सांभाळून घेणार. कायम मी काय मोकळी नाही. मोळ करी नाही का तुमच्या घरातली सांभाळून घ्यायला? दरवेळेस सगळ्याचं धुणे धुवा भांडे घासा यांना स्वयंपाक खायला करा. ती हाय महाराणीवाणी रुबाब करायला. हाय बारकी घ्यायची मी नाही मोकळ. तुम्ही सबदून घ्या. मला वेगळं पाहिजे. घ्यायच घ्यावाच लागून. हा घ्यावाच लागन. मोठाच राडा. बाकीचं सांगू नका नाही तर मग मी तिकडे जाऊन राहीन माझ्या आई बापाकडे. पण मला बोलू दे जरा दोन गोष्टी. समजा भावाला विचारू दे बापाला विचारू दे. तुम्हाला काय आईला विचारू विचारायचं? दे. तुम्ही मोठे आहेत. कोणाला त्यांना धडक सांगायचं मला वेगळं खायचंय मामा हिस्सा दे. मला पैसे वाटून पाहिजे जे कमवले ते. हा काय हा डायरेक्ट म्हणू का सगळं? डायरेक्ट म्हणायचं का? तुम्हाला लाज वाटत म्हणायला? नाही लाजच नाही काही. मग आपण घडलंयच तेवढं जबर ना. आणि मग आला बरं झालं हाणलं बिनलं नाही तुला. तुम्हाला हाणीन नाही आता. आता नाही मला हानी काय आता कवा सोडी तू आता सोडायची. पण बघू करू या गोष्टी विचार काहीतरी. करू नाही लगेचच वाटून करावंच घ्यायचं. लागेल. तुमच्या भावाला फोन करा बोलून घ्या. त्या म्हाताऱ्याला तर पहिलं सांगा. त्यांचं तर मी धुवा सुद्धा धुणार नाही आता. नाही मग आई धुती की काय एवढं तेव्हा? हा तिनेच धुवायला पाहिजे आता. धुती का म्हणजे इतक्या दिवस नाही धुवून दिला म्हातारीला. हा नाही तू कामाची होती ना. आता जरा काम कमी झालं असं. आता मी काय सांगू नका मला. तुमचं उठा बरं जा तुम्ही पहिलं. म्हाताऱ्याला त्या विचार- पोराला बोलून आणा. इकडे आणू काय बोलू? हा मग घरातच सगळ्यांचा विचार नाही, नाही, जरा आम्ही केला. ना सेपरेट बघतो. ती काय तुमचं काय आधी तू तापलेली म्हणजे. तापलेली नाही. त्यांना सरळ माझ्या समोरच विचारा. मग आम्हाला सगळं वाटून लागत. घरातल्या भांड्या कोणत्या सगळं तर अरे, सगळं. पण भाऊ आम्ही तर बाप आमचा आहे. मग आम्हाला जरा बोलू दे ना. त्याचं काय म्हणणं मला बघू दे ना. त्यांचं काय म्हणणं असं ते बघू पाहा ना. दरवेळेस सारखा तू मोठा आहे तुला कळत नाही का? आणि कशालाच वाटून लागत. आणि तो लहान आहे आणि त्याला समजून घेईन. म्हाताऱ्याचं हे बोलणं पाठ झालंय मला. मग मी खवळू का डायरेक्ट जाऊन त्यांना? खवळू का म्हणजे? म्हाताऱ्याला सांगायचं तुमच्यामुळे आजपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. माझ्या बायकोनी सबदून घेतला. आता ती सबदून घेणार नाही. आता बायकोची सहनशीलता संपली. संपली. मी सबदून घेणार नाही डायरेक्ट आता. डायरेक्ट हा. जातो कानाकानाचं बांधत खेळू तिथे जाऊन. मग? मी, तू काय काळजी करू नको. मी आहे ना. शे माणसाला ना इतकं रोज रोज सांगत आहे. आज पण काही करीन म्हणून भरोसा नाहीये. याच्या मागे आरडून ओरडून मला कटाळा आलेला आहे. बाई हिने तर मरणाची किरकिर घातली. आता माझ्या नवऱ्याला पटवण्यासाठी मला तर रडावं लागल. बाई बळच हे रोजचीच नाटके करावं लागतात काही काही. जाऊ दे बाई करत बसते बाई. काय झालं? काय झालं एवढ्याला कुत्र्यावानी? काय आता तुम्ही कुत्री म्हणा मला हाय की नाही? म्हणजे मी कुत्रीच आहे तुमच्या घरात. कोण म्हणलं? तुझी आई म्हणली फोनवर कुत्रे. माझी आई मला कधी म्हणाल का कुत्री? पप्पा म्हणले. नाही पप्पा नाही म्हणायचे. मग कोण म्हणलं? तुमचे भाऊजाई. ती तुला कुत्री म्हणली? हा तू काय म्हणली मग तिला? मी काहीच नाही बोलले. डुकरीन बिकरीन काही असं नाही. तू ऐकून घेतलं? हा अरे वा वा. तू कधीपासून असं सज्जनवाणी वागायला लागली? माझी कुत्री म्हणली तुला माझी भाऊजाई आणि तू काहीच नाही बोलली? नाही. तो किती कमी आहे ना. तू किती जास्त आहे ना मला माहिती आहे सगळं. तू नको शिकू मला. ओ गप्पा लय झालं. हा तू ती कुत्री म्हणली पण तू 4 शिव्या दिल्या असत्या जास्त तिच्यापेक्षा. हा मला नका सांगू. दिलेत मी मरणाची झिंज्या शिवी उठलेल्या दिली. असत्या झिंज्या. तो जर चान्स भेटला असता ना चांगली चोपली असते तिला. मग समजलं? मारलं नाही का तिला? गेलते मारायला पण वाचली ती. हा का? हा एक काम करा. एकदा जा डबल भांडणं करा. हम्म, हाणामाऱ्या करा. हम्म, एकमेकीचा जीव घ्या. हम्म. तोपर्यंत भांडणं बंद करू नका. आता तुम्ही शांत बसा नाही तर सगळ्यात पहिला मी तुमचाच जीव घेईन. मग भांडणं हे बघ माझ्यासाठी आहे काय नवीन नाहीये.
तुमचे रोजच भांडणं इथं मला काही विशेष वाटतच नाही. अहो मी तुमची बायको आहे का कोणी? हा भाई ना बायकोच्या ना. मग माझं ऐकायचं सोडून त्यांचंच काय पुढारपण गाताय तुम्ही? बरं मला बोलायचं ना मग भांडणाच टायमाला ऐकलं असतं. तू काय भांडते कसं भांडती काय शिकायचं होतं का मी कशी भांडते ते? नाही तुझ्या इतकं नाही शिकू शकत. तू प्रो आहे भांडणात. जोक आहे काय तुझा? नाही त्या बोलाय बरं सुचतंय. बरं हा बोल. भांडणं झाली ना हा मिटली चला जेवायला चला. जेवायला काय नुसतं खादडायचं सुचतं. हा मग काय करायचं आता मी भांडू का भाऊजाई सोबत? हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते माझ्या डोक्याची ना मंडई करू नका नाही का. आता आहे ना मी तुम्हाला मारेन लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगते मला ह्या घरात राहायचंच नाहीये. मला वायली राहायचंय. वायली हा हे कोणी घातलं तुझ्या डोक्यात? कोण कशाला घालल? हे असे रोजचे त्रास कोण सहन करणार? ती बाया मला काय काय बोलती कुत्री म्हणती मला अजून काय म्हणते तुझ्या बापाकडून सगळं आणलंय का? तुझ्या बापाला इथं काम करायला बोलव. माझ्या आई बाप काय मी तिकडे रिकामी सोडलेत काय तुमच्या घरी कामाला बोलवायला? अगं भांडणं होत असते कशी होतात भांडण? बाकीच्या नाहीत का जावा जावा? बाकीच्यांना परपंच नाही का? त्यांचे नाही होत असले भांडण? हे बघ या गोष्टीमुळे ना मी काय सेपरेट राहणार नाही. येड्या नको करू. नाही राहत ना मी जाते मग घर सोडून. तू ठरवलंच का सेपरेट राहायचं? सेपरेट राहायचंय राहायचंय राहायचंय. मला हा रोजचा त्रास सहन होत नाही. त्यात तुमचे आई बाप ते बधीर डोक्याचे. हे बघ त्यांना काही बोलू नको. हा मला माझ्या भावाला विचारावं लागन. आला भाऊ. काय झालं काय लय लय वाट 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 चालली. ते काय झालं नाहीये वायले राहायचंय आम्हाला. वायली राहायची वय आणि मग काय विशेष आहे त्याच्यात एवढं? काय काळजी करते एवढी? काय व्यायचं वायल्याला? बघा हे असं भावाने राहा. लगेच बायकोचं ऐकलं आणि तुम्ही तू सेपरेट राहायला तयार आहे? काय आला मग कुठे नाद लागत रोज तुला माहिती आहे निम्या गावात झालं इथे आपल्या घरी काय मज बांधतो तेच वायता घे बरोबर आहे का? मी वायतागलोय. मग ते मला कसं वाटतं जाऊ ते दे. मलाच तुला कसं बोलावं सुचत नव्हतं. मला तुला कसं बोलावं सेपरेट राहायचं. नाही, तुला तुला- वाईट वाटेल हा. कारण आपण लहानपणापासून एकत्र वाढलो आता कसं खेळलो शाळेत गेलो सगळे काम एकत्र केले. सेपरेट राहायचं म्हणजे मला पटत नव्हतं. तुला पटत नव्हतं पण मला आता समजून घे ना काम आहे मोठा आहे मी. अहो भाऊजी तुमचं डोकं थोडं तुमच्या बायकोला दिलं असतं ना त्या मंद बुद्धीचीला तर आज ना हे घर चांगलं असलं असतं. आज जे घर तुटतंय ना ते तुमच्या बायकोमुळेच तुटतंय. जाऊ दे असू दे. हा. आता काय करते आता काय बरं, मला मग- दुसरी भेटणार आहे का हे काय? बघ, आता तसे सांभाळावं यांचे लागेल रोजचे कसंतरी. भांडणं येतं हा. त्याच्यामुळे आपण निर्णय घेऊ सेपरेट राहू. जाऊ द्या. मग काय मग करतो वाढीचं काय नको काळजी करतो बिंदास आपण वायलू. हा हा जमलं. मी असल्यावर नका भेट जाऊ. हा हा त्याला काय लागत काय लागत तेवढं लगेच वाटण्या करू आता टाकू. खुश नाही तू? खुश आहे ना? हा मी पण खुश आता आहे आहे. ना कमीत कमी वायला निघूस तर बांधणं ना करू का वायला तर बांधणंच करायचं. मी तर नाही करणार पण ती माझ्या नादाला लागली तर मी तिला सोडत नसते आज. एक बार होऊन द्यायची का अजून हा बांधणं तुमची. एक काम करा ना शब्दानी भांडणं मिटत नसते. डोक्यात दगड घालून एकमेकीच्या हा, एक कायमचेच- कार्यक्रम तुम्ही जास्त बोलू नका. शांतीत राहा. बरं चुकलं भाऊ माझ्या डोक्यात दगड घालायला बसली तो ठ्यापासून. हा बरं मग जा मग तू चहा पाणीच बघ. हा मी चहा ठेवते. आज तुम्ही हा. चांगला निर्णय घेतला बारी- त्यामुळे आणि माझ्या नुसतं- तर्फे तुम्हाला चहा. नुसता दुधाचाच कर. वाटायचे पेढे. हा. हा थोड्या वेळाने वाटल वायली गेलो. बरं का काही कळलं का नाही. सेपरेट कशाला राहायचं? अरे डोकं चालवायचं काय तरी तू काय येडवण करतो एवढं. काय डोकं चालवायचं? अरे पुढं मजा तर बघ ना पुढं काय करायचं आपल्याला. हे बघ मला काय पटत नाही पण आता काय करणार आहे बायकाची पोट आहे की नाही? एक हा? रोजचे भांडणं हा? आपण बाबाला बी विचारू हा तिथे करू, चर्चा करू. आपला झाला निर्णय आपला अरे पण वायली त्यांना कुठं विचारलं आपण? आपल्या मनावर थोडं वायली निघून देत आपण त्यांना विचारावं लागेल. विचारावं लागेल मग असं कसं ते जर हा म्हणले तर बघ बरं आता का, ते नाही काय- तर नाही. तू काळजीच करू नको वायला निघायचंच नाही निघायचंच नाही पण यांना जरा खुश होऊन दे ना जरा. बरं बघू मग त्याला हा. बोलू आपण चल. तिथे विचार करू हा, आपण चल मग बरं. बघू. हा. काय पोरी कर लय भांडत आहेत बाबा. एवढ्या भांडल्या ना काल मला लय बोलल्या. तू काय सांगायचं? तुमच्या आधी मी गेले होते मला तर फराफरा ओढून काढलं त्यांनी बाहेर. कोणी त्या दोघींनी? हा ती मोठी तर इतकी अवकळी आहे ना की नुसतं भांडण पाहिजे तिला. ती लहान आहे मला आरतुर बोलली आरतुर. मला बी आरे तुरे बोलल्या दोघी. त्यांना म्हणलं पोरांना सांगन. नाही मी वायतागलो रोज सकाळी उठलं नाही कटकट ऐकून आणि माझ्या डोक्याला आज कलई झाली सगळी. अहो ते नकोच. नवऱ्यांचं सुद्धा ऐकत नाही इतक्या बाहेर गेले त्या. एवढ्या कशा वाया गेल्या एवढं कस काय जमाना त्यांचं मला तेच कळा ना. त्या काय आवाख्यात राहिल्या नाही आणि त्या काय ऐकणार नाही कोणाची आणि शिकवण गोडी आहे? गुमानीने त्या एकत्र संसारच करणार नाही. ते आले बघ. काय म्हणले अरे बाबा तो ऐक आता. तुमच्या बायकांना लय भांडत आहेत बाबा. रोज उठून भांडत आहेत. काय सांगण्यासारखं नाही आम्हाला काही काय सकाळी चाललंय? आम्हाला नाही नाही अरे शेजारी पाजारी लोक असे काम टाकून असं बघत आहेत आपले भांडण. बघण्यासारखं कार्यक्रम आणि त्या काही घरात नाही भांडत. घरात तर भांडत आहेत बाहेर येऊन भांडत आहेत.
अरे तिला हाताला धरून ढकलून दिलं मला हा? घेऊन जाडलं तिने मला अरे तुर बोलत आहेत सासरा आहे ना मी यांना अरे तुरे बोलत यात मला अरे तुरे बोलत यात तसं नाही आता आम्हाला नाही आमचं काय म्हणतं लाथा बरं घातल्यात का मला नाही 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 तुमचं तुम्ही काय करा तुम्ही दोघं पण वायली राहा हा. आम्ही आमचं दोघं जण राहू वायली चुली तुम्ही- करा हा, तुमच्या तुम्ही दोघांच्या दोघांच्या वायली चुली बरं, करा. काय करायचं ऐका वायला काय राहायचं नाही आपल्याला. मग राहायचं नाही वायला कुठं राहतो मग काय म्हणणं आहे? वायली नाही राहायचं तुमचं म्हणणं काय नाही, सांगा अजिबात तू तर मला वायली राहायचं मी सांगतो तसं कर कसं आता आहे ना ह्यांना काय करायचं माहेर नेऊन सोडायचं दोघीला हा. दोघीला. परत आणायचेच नाही मला म्हणजे तुझं म्हणणं आहे माहेराला नेऊन सोडायचं परत आणायचं नाही म्हणजे आपल्याला सेपरेट व्हायचं नाही आपल्याला त्याला माहेराला नाही. नेऊन सोडायचं त्यांना व्हायला राहायचं ना तर ती एक तिच्या बापाच्या घरी जाईल ही दुसरी तपल्या जाईल बाई, तुम्ही बाई. झाल्या का नाही वायल्या हा. काय अडचणी म्हणजे आम्ही आहे तिथे बरोबर आहे. परत पण- आणायला जायचंच नाही मग तुमचा हा निर्णय पक्का आहे पक्का ना? हा तिथे मग काय आता आपल्याला हे सगळं आपसात ठरवून हे सगळं करा हा करणार उद्योग नका वाढायला नसल्याला उद्योग तुम्ही बरं. उद्योग कसा मिटत नाही आपण बघू बरं आता माहेराला सोडायचं नसतं त्यांना काय म्हणायचं माहेराला चला फिरायला चालायचं म्हणायचं आपल्याला आहे ना बाहेर जायचं फिरायला त्यांना काय म्हणजे सांगायचं? तुम्हाला पण जिरवायचे हे खरं खरं आहे का नाटक नाही नाही ही खरंच करायचं खरंच मारायला सोडायचं हा, अरे तेच खरंच काय करायचं म्हणू? म्हणजे नाटक पण आहे आणि खरं पण आहे बरं का? दोन्ही गोष्टी आहेत काय म्हणू माझ्या मित्राचा लग्न आहे म्हणतो मी हा, हा, हा. माझ्या तू मित्राचं तसं लग्न आहे हा, जाऊ दे. मग मी काय म्हणतो तुम्ही चाला दोघं हा, हा. आम्ही दोघं लग्नाला जाय ए, यार काय हा? काय? बॅगा भरल्या हे कुठे निघाले तुम्ही कुठे चालले तुम्ही ए, हे काय कुठे काय भानगड तुम्ही तसे काय आम्हाला वेगळं राहिलं तुम्ही नाहीच म्हणताय तुमचं बोलणं ऐकलं आमचं तुमचं काय ते जमाना त्याच्यामुळे आम्ही चाललो आम्हाला माहेराला काय हा. हा हा नाही माहेराला नाही जायचं मग ते लग्न आहे माझ्या मित्राचं तिकडे तुम्हाला घेऊन जायचंय आणि जरा फिरायला जाऊ यार फिरायला जाऊ हा वायली राहायचं तू काय कर तू मित्राच्या लग्न जा मी हिला नाही, नाही, नको, खोटं नका बोलू. आम्ही नाही, नाही, तुमचे नाही, ना नाही. सगळं जा घे. ऐकलंय तुमची शाळा. मी एक काम करतो हिला मुंबई दिल्ली आग्रा करून नाही, आणतो नाही, मला आणि नाही तू आहे ना त्या मित्राच्या लग्नाला ऐका ना जा. भाऊजी ते मोबाईल दिल्ली आग्रा ना तुम्हीच करत बसा का बरं? तुम्ही हे आहेत ना तुमचे एवढे टाळके तुम्हीच करा आम्ही चाललो ठीक आहे आमच्या पाहिलं घरी. कसं असं आहे होय बोलत हा, मग मला जा. नाही राहायचं नका चांगल्या कामाला उशीर करू जा जा, तू बरं बिनधास्त जाऊ द्या जा. हे बघ का सोडून येतो यांना? आपला तसं ठरलं होतं यांनी ऐकलेलं आहे प्लॅन हा 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 मग आपण जे ठरवलं होतं यांना मारा सोडून यायचं हा, हा, बरोबर हा. तर ही तपल्यात चालल्यात हा, काय अडचण राहिली जाऊ दे, एक काम जा, करतो, बघ. तू सोडून येतो का तू मनाने जातो उलट आपल्या प्लॅन करायची गरज नाही नाही, काय ना. गरज नाही राहिली आपल्याला तुम्ही दोघं जण जाऊन ते सोडून म्हणतात ना सुट्टी वाचून फारच बिघडल्या त्या. जातो अंगात जाऊ अशी दे. गंमत झालेली आहे आता. जा सोडून या दोघीला बी. पूर्वान मंगल अरे बॅगी घेऊन कुठं निघाली? चाललं मारायला का? मारायला चालल्यात मारायला हम्म. कार आता तुम्हाला माहित नाही का आमच्या घरचं रोजचं हा, तमाशा? तू लगेच जायचं का? मग नेमकी तुम्हाला वाईल निघायचे का मग व ते निघत नाही अहो हे रोज दंगले मग तुम्ही का बरं वायली देत नाहीत पोरांना आम्ही तर म्हणलं राहा त्यांना आता पोरं आहेत त्यांना वाटतं घर राहा सुटावं वाहिली. जीव राहतो आई बापा त्यांचं तेच चाललंय नाना बरं का वाईला राहायचे आम्हाला अरे पण म्हणलं येते जरा फिरून माहेरून चाललेले मारायला हा माहेर निघाले अहो, आता हे जाऊया. बघा दोघी ना एका पण एक गोष्ट आहे बर का तुम्हाला सांगतो दोघांनी पुरी बघितल्या तुम्हाला जायची की नाही ती तुमची तयारी ठेवा ए, गप्पा. ते नका काय ते नका सांगू ऐका अहो यांना जाऊ दे राव. पूर्वा ही खरं आहे आतापर्यंत प्लॅनिंग चालत यांना एकदा नेऊन घातल्या का परत आणायचं रेकॉर्ड करून ठेवले मोबाईल मध्ये ह्या भांडतात म्हणून कोर्टात दाखवायला उद्याच्याला आम्हाला नाही भांडण- नाही जाऊन दे ह्यांना करून दे दुसरी बायको जाऊ का मी खरंच तू गेल्या चांगलं काम अरे करू. दुसरी येईन. गेल्यावरच आम्ही प्लॅनिंग केलंय लग्न तसं आहे ना, आमच्या तुम्हाला मनात होतं. फार वैतागलोय आम्ही तुम्ही फार आता- वैतागलोय. तुम्ही मला सांगा मी खरंच जाऊ इथून हा हा, जा. चांगल्या कामाला नको उशीर करू पटकुनी हे जाय परत उशीर तुम्ही, विचार करा. झाला ए, तू चल तू चल विचार हे काय म्हणते विचार करा आम्ही वर्ष झालंय विचार केलेला आहे फक्त हा. वाट बघतो तुम्ही सोडून कच जाता संधीचं आम्हाला. सोनं कवा होईल ही आमच्या मुद्दाम डोक्यात आहे आपल्याला त्रास देत होते आपण यांना सोडून आम्ही द्यावं, त्रास नाही दिला तुम्ही म्हणजे तुमचं भांडणं भांडणं तुमची केली. चालले का आमच्या दोघांची चालले हा. काय तुमच्या दोघीचे भांडणं चाललेत यांचे नाही तुम्ही काय करा दोघी जा आम्ही ना उद्याच लग्न करतो आणि वायला घेतलं ना लगेच नाही आले येतो तुम्हाला हा. हा, बघा, काय करू आम्हाला नका. आम्हाला जायचं बर का हा? बर का दादा हा. त्या बायकोच्या नावावर ती होणारी हा. तिच्या नावावर 2 एकर करून टाक जाऊ दे. हा, कर, कर. मी 2 एकर करतो हा. लय वावर आहे आपल्याला आय बापा आमची खावा बी द्या लगेच नावचे पुढं हा बघा बरं का तुम्हाला लय पस्तावा आम्हाला काय? मी गेले. काय नाही पास्ता उलट आहे ना झालाय आम्हाला आमचे पोरं खुश राहिले ना आम्ही खुश माझ्यासारखी बायको नाही भेटणार तुझ्यासारखी नकोच मला ए, तुझ्यापेक्षा एकच नंबर आपल्याला जादा झालंय का? तुझ्यापेक्षा तर 1.5 भारी हा. तुम्हाला बायको तरी देईन का कुणी काय आता फक्त तुम्ही ते पिशा सांगावं. घेऊन हाला सगळं रेडी झाले त्या तुमच्या नवीन बायका आम्हाला आणि शेवा दोन्ही करल्या ना. दोन्ही- ऐका ना दोन्ही म्हातारीच्या भाषेचे आहेत. म्हणजे म्हातारी एवढी पुढची आहे का? मामाच्या आम्हा- दोन्ही येतात, तुम्ही दोन्ही. भांडायला लागलो मी काय करू तसं बी ना आमचं ओ, आमचं मी- कसं तुम्ही फार गावाला रडकुंडे आणून सोडले भांडणाने आय थांब ना
आमच्या संधीचं सोनं होत नव्हतं, बरं झालं बाबा बिया हा. घेतल्यात. जा तुम्ही टाकून. हो, आता आहे ना, काय? सोनं नाही, यांच्या नादात नको. हे लोखंड बाहेर काढू आणि सोनं आणू. काय टाच? अहो, भाऊजी तुम्हाला काय लाज वाटते का? लाज वाटते लाज काय? आम्हाला. तुम्हाला लाज पाहिजे, त्यांना आम्ही काय आता बिनलाजी झालो बिनलाजी. हा. तुम्ही जसं बिनलाजी झालं तर दोघी भांडणाला बरं मला एक सांगा ह्या दोघींना तुम्हाला एवढी तरी लाज राहिली का? तुम्हाला दोघींना घरात काय कमी काहीच नाही. भांडणं काय वरून येतं मोकारी खाऊन शिकारी. थांबा थांबा फक्त कामावरून भांडणं आहेत ना मग पूर्वा जर तू थोडं काम तिला करू लागली तर काय होईल कामच करायचं नाही मोबाईलवर थोडंच फक्त नॉर्मल काय करू लागली माहितीये का चहा पाणी नाश्ता त्याच्या पुढे ती जेवण करीन बर का त्याच्या पुढे ती जेवण आणि धुणे बघन तोपर्यंत तू घराचं पुसून घेतलं आता भांडणच काय आलं होती आता यांच्या कामाची आम्हाला गरज नाही त्याला कामाचे येत मग विषय नाही राहिला. 70 लिटर दूध पितात म्हशीचं. काय गावातलं सगळं काम करतात. हो. ए, मग म्हशी यांना घ्यावं आम्हाला लागतं. दार काढून चियाला दूध द्यावं लागेल. अहो, लय कष्ट त्या लय काम करीत हे म्हणलं घरात. आपलं खुर्ची टाकून बसता येईल आपलं तिथं. सेव करते. घरातलं करून रानातलं करतात त्या पोरी काम वरती म्हणा आता नाही. ह्या फिरणार आहेत मुग ना निम्म काम हे करू लागत तरी पण भांडत येते काय करायचं? करीतच नाही दोघी बी. उरलं सोडलं मी केलं आणि तू ही पिशवी आण. बरं चला मला जायचं तुमच्या मारायला सोडी तुम्हाला मग हा, जा नाना गाडी जायचं मला गाडी सोडा, सोडा, त्यांना सोडा. बरं, तुम्हाला काय होईल मोठी गाडी आहे ना मोठी गाडी टेन्शन नाही या राहायचं सोडून AC आहे का AC? सगळे सोडून या मग. माझे मम्मी पप्पा फिरायला गेलेत बाहेर. तू जा ना फिरायला त्यांच्या मागं. मग आता तुला जायचं नाही का मारायला नाही. तुला जा की, जा ना. काय इथं- बोलायला? इथं निघाली होती अरे ना, बाप, त्यानं मग उचला बॅगीन घोडा घरात भांडणं करायला थांबू नका इथं. हो घरात चालली लगेच मोबाईल निघायला परत तू जायची नाही बॅग उचल पटके जात पण जा ओ, 2 माणूस 3 माणूस तर तू जर घरात मी काय नाही म्हणते, ऐक, बायको नाही ना शोधली नाही 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 ना नाही ना तू नाही, घरात तू- होईल मी घरात जाते. हा येऊ नको बाहेर. कस काय जिरवलं तात्या भारी एकदम नाही, भारी. बरं झालं बाबा. अरे ही ठेपा लय आता परत भांडणं होणार आता काय बांधणं करते नाना आता भांडणत नाही काहीच होणार नाही होणारच नाही. माझ्या ना 2 लेकांचे संसार बुडता बुडता वाचवले तुम्ही. तुमचे धन्यवाद बरं का. त्याला मी पहिल्यांदा काय म्हणलं माहिती का तुम्हाला दोघींना वायलीच निघालं होते बरं का नवऱ्यांना सांगा नवऱ्याला सांगितलं का परत मग या दोघांचे प्लॅनिंग केलं म्हणलं असं असं करायचंय ते थिटेला सांगितलं म्हणलं असं असं करायचं याला काही तपासच लागा ना थिटवलं नाही निघू वायली वा दादा तुमच्याकडून खरंच बघा शिकण्यासारखं आहे. ना बरं, लावून बी चला, दिलं आमचं- मिटवलं बी. आमचं घर बघा ना कसं काय होतोय. हा, आमचं आता घर भारी होणार. तुटण्यापासून वाचवलं चल. मग चला इकडे हा, आमचं घर तुटण्यापासून आलो. वाचवलं बरं, धन्यवाद. या. बसा आरामात आता. मी बघतो काय करते. हा, जा, बघा येऊ गेलं. बाई बरं झालं. बरं झालं जीवात जीवा आता त्या भांडायच्या बी नाही भिवून राहत्या की माहेराला गेलं का दुसरं लग्न करते म्हणून. नानामुळे सगळं झालंय हा भारी टेलर झालं. घेऊ का टेलर घेऊ का ए सुनबाई 2 कप चहा आण ग बाई.